छत्रपति संभाजीनगर का शासकीय कैंसर अस्पताल इस समय भ्रष्टाचार और विवादों के घेरे में फंस गया है। अस्पताल में इलाज करवा रहे गरीब मरीजों को दवाइयों और चिकित्सा सामान के लिए बाहर से अपनी जेब से पैसे खर्च करने पड़ रहे हैं। वहीं दूसरी ओर इसी अस्पताल में राजनेताओं, मंत्रियों और विधायकों के विज्ञापनों के बड़े बड़े फ्लेक्स लगाने और मंडप बनाने के लिए लाखों रुपए की अवैध फिजूल खर्ची की जा रही है। त्यासाठी भारताचे केंद्रीय मंत्री, आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा साहेब, मुख्यमंत्री आले होते आणि इतर मंत्री पण आले होते। त्याच्यावर जो खर्च करण्यात आला त्या उद्घाटन सोहळ्यावर तो 33,31,267 रुपये खर्च करण्यात आला होता। तो आम्हाला माहित होतं की तो अनियमितता करून केलेला आणि भ्रष्टाचार केलेला आहे आणि कॅन्सर रुग्णांच्या हितासाठीचा असलेला निधी, सोयी सुविधांसाठी उपलब्ध करण्यासाठी असलेला निधी यांनी त्यांच्या उद्घाटन सोहळ्यावर उडवलेला आहे अक्षरशः। आणि इथल्या पेशंटला औषधी मिळत नाही अशी परिस्थिती असताना जर हे 33,31,267 रुपये जर असे उडवत असतील मंत्र्यांच्या उद्घाटनावर, मंत्र्यांसाठीच्या सोयी सुविधांवर, तर ही एकदम लाजिरवाणी गोष्ट आहे इथल्या अधिकाऱ्यांची। आपण जो आरोप करताय की आपल्याकडे काय पुरावा? याचा आरोप, हे जे आरोप केलेत मी, याचे सगळे पाठपुरावे मी माहितीच्या अधिकारात यांच्याकडून घेतले। परंतु यांनी काय केलंय, त्या राज्य माहिती आयोगापर्यंत गेलो मी, तर त्यांना 5,000चा त्यांनी फाईन सुद्धा दिलाय की माहिती न दिल्यामुळं। तर मी यांच्या वरच्या ऑफिसला, जे दिल्लीचे ऑफिस आहे, तिथून माहिती घेतली, तर त्याच्यामध्ये अक्षरशः यांनी मंडपसाठी 20-20 लाख, 30-30 लाख रुपये असे खर्च केले आणि मंत्र्यांना खुश केले आणि पेशंट जे आहे कॅन्सरग्रस्त त्यांना, म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरच्या त्यांना ते हे पण भाव पण दिसले नाही हे पैसे खर्च करताना आणि मंत्र्यांना खुश करण्यासाठी। तर मंत्री महोदय आल्यानंतर हा सगळा प्रकार करावाच लागतो, त्यांना सुविधा द्याव्याच लागतात। यात वावगं काय सगळेच करतात। याच्यात लाजा वाटल्या पाहिजे इथल्या अधिकाऱ्यांना। जर असं वावगं जर वाटत नसेल त्यांना की कॅन्सरच्या रुग्णांच्या जर केमोसाठी जर औषधी उपलब्ध नसतात आणि ते बाहेरून घ्यावं लागत असेल विकत, आणि एखाद्या केंद्रीय मंत्र्यावर जर ते अशा प्रकारे पैसे खर्च करत असतील तर ह्या अधिकाऱ्यांना लाजा वाटल्या पाहिजे। पण नंतर आमच्याकडे सगळे औषधी उपलब्ध आहेत। आता आम्ही पेट स्कॅन सुद्धा सुरू केलेला आहे रुग्णांसाठी। नवनवीन उपक्रम राबवल्या जातात, उपकरण आणल्या जातात। तुम्ही आरोप कसं करताय? माझं आताची चिठ्ठी आहे केमोसाठी बाहेरून त्यांनी हे आणलंय, चिठ्ठी दाखवू शकतो मी आता पेशंटला की जे केमोचं जे औषध आहे ते 4,890 रुपयामध्ये त्यांनी बाहेरच्या मेडिकल मधून घेतलं, जे की यांच्याकडे उपलब्ध नाही। MGPJY मध्ये त्याला मंजुरी आली 24,000ची, तरी सुद्धा तो बाहेरून औषधं विकत आणून इथं जर केमो घेत असेल तर त्याचा फायदा काय? पेट स्कॅनचं अजून त्यांनी हे केलं नाही क्लिअरिफिकेशन की तिथं फ्रीमध्ये करणार आहेत का, त्याचे पैसे घेणार आहेत का, कशा पद्धतीने ते पेशंटला सोयी सुविधा देणार आहे। तर याबाबत आपल्याकडे काही पुरावे आहेत? नाही, अजून तर पुरावे त्यांनीच दिले नाही। मार्केटमध्ये ज्या वर्तमानपत्रात त्यांनी वृत्त दिले ते सगळे डिफरन्स आहे। लोकमतला वेगळं येतं, सकाळला वेगळं येतं, पुण्यनगरीला वेगळं येतं, पुढारीला वेगळं येतं। त्यातून गरिबांची दिशाभूल होतीये। माझं पत्रकार बांधवांना पण या मार्फत सांगणं आहे की जे गोरगरिबांना सुविधा मिळणार आहे त्या फ्रीमध्ये मिळणार आहे आणि बाहेरच्या दरापेक्षा कमी रेटमध्ये मिळणार आहे का, याचा उपयोग होणार आहे का नाही त्याच्यासाठी ते स्पष्ट करावं। याबाबत आपण वरिष्ठांशी काही संपर्क केला? हो, आमचे याच्याबद्दल तक्रारी आणि या ज्या आहेत विषय आम्ही मागितलेली मागणी, परंतु अजूनपर्यंत पेट स्कॅन बद्दलचे आमच्याकडे कोणताही त्यांनी केलेला कराराची कॉपी आलेली नाही। म्हणजे हे सरकारी लोक जे आहेत हे खाजगीकरण करण्याच्या पूर्ण तयारीमध्ये आहे। आपलं नाव? प्रवीण शिंदे।